सोलापूर व करमाळा येथून आलेल्या महिला व पुरुष अशा 8 ते 10 जणांच्या टोळीने राहुरी शहरात येऊन लकी ड्रॉ सुरू केला. त्या माध्यमातून शेकडो लोकांची फसवणूक करत करोडो रुपये गोळा करून फसार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याबाबत सविस्तर हकीकत अशी की सुमारे 5 ते 6 महिन्यापूर्वी सोलापूर व करमाळा येथून 2 महिला व काही पुरुष अशा 8 ते 10 जणांची टोळी राहुरीत आली. त्यांनी राहुरी येथे श्री साई होम अप्लायन्स नावाने लकी ड्रॉ सुरू केला. त्यामध्ये बक्षीस म्हणून 4 चाकी कार, दुचाकी, लॅपटॉप, मोबाईल, सोने, गॅस शेगडी, कुट्टी मशीन, कूलर व शिलाई मशीन अशा वस्तू ठेवल्या होत्या. दरम्यान त्या टोळीने राहुरी शहरासह तालुक्यातील टाकळीमिया, म्हैसगाव, ताराबाद, कोंढवण, शिंगणापूर, शिलेगाव, तांदुळवाडी आदी गावातील सुमारे 400 महिला पुरुषांना आपले सावज बनवून त्यांना 500 रुपये फी घेऊन लकी ड्रॉचे सभासद बनवून घेतले. शहरातील पांडुरंग लॉन्स येथे प्रत्येक शनिवारी लकी ड्रॉ होत असे. त्यावेळी प्रत्येकांकडून हप्ता भरून घेतला जात असे. सुमारे 10 ते 12 हप्ते लकी ड्रॉ घेण्यात आला. दरम्यान त्या टोळीने किरकोळ बक्षिसे दिले. त्यानंतर 4 चाकी कार व मोटरसायकल असे मोठे बक्षीस काढून देतो असे बोलवच्चन करून अनेक जणांकडून प्रत्येकी 50,000 रुपये घेतले. अशा प्रकारे त्या टोळीने लाखो करोडो रुपये गोळा करून लकी ड्रॉ बंद करून पसार झाले. फसवणूक झालेल्या अनेक जणांनी त्या लोकांना फोन केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही लोकांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. या लकी ड्रॉ मध्ये विलास खडके, नंदा अडागळे, लता मोरे, प्रसाद अडांगळे, दया मोरे, कमल जगधने, मनीषा जगधने, मथुरा जगधने, शोभा अडांगळे, भारती जगधने, कृष्णा दळवी, मंदाबाई खवळे, अर्चना जगधने, प्रकाश सोनवणे, स्वाती निमसे, भानुदास खवले, अलका मोरे, सोमनाथ क्षीरसागर, सुरेश कांबळे, अर्चना शिंदे, अमीन पठाण, जिजाबाई निमसे आदींची आर्थिक फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले. सतीश फुलसौंदर सह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो, माझं नाव विलास दत्तात्रय खडके. आमच्या राहुरी तालुक्यामध्ये पांडुरंग लॉन्समध्ये काही मुलं करमाळा आणि काही सोलापूरचे लोक इथे येऊन गरीब मोलमजूर शेतकऱ्याकडून 500 रुपये हप्ता दर शनिवारी गोळा करायचे आणि त्यांनी लकी ड्रॉची स्कीम राबवली होती. त्याच्यामध्ये पॉम्पलेट छापले गेले होते. पॉम्पलेट छापून त्यांनी 500 घरी जाऊन गोळा करायचे. त्याच्यानंतर शेवटचा समजा एक 4 ते 5 महिन्यापूर्वीपासून चालू होती ही स्कीम. 1 महिन्यापूर्वी त्यांनी 60 ते 70 लोकांना एकखटी लकी ड्रॉचे होम थिएटर काढले. होम थिएटर काढल्यानंतर पब्लिकने फोन लावला, तुम्ही एकखटी एवढे कसं काय लकी होम थिएटर काढले? तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की फोनवर सांगायचे की आम्ही तुम्हाला याच्या बदली वस्तू बदलून देऊ. तर वस्तू बदलून दिल्यानंतर काहींना मोटरसायकल म्हटलं की ते समजा 91,000ची मोटरसायकल ऑन रोड बसली तर तिचे 50,000 रुपये ऑनलाईन मारून घेतले. काहींकडून कॅश नेले, काहींना फ्रीज देतो म्हटले, काहींना कुठली मशीन देतो म्हटले. त्याच्यानंतर कुठेही काही दिलेलं नाही. काहींकडून ऑनलाईन पैसे घेतलेले आणि आज रोजी ते फरार झालेले आहे. मोबाईल टोटल बंद आहे. त्यांनी नवीन 4 व्हीलर गाड्या घेतलेल्या आहे. देवाला जातात आणि आनंद उत्सव साजरे करणारे फोटो पण मी माझ्या मोबाईलवरून पत्रकार साहेबांना दिलेले आहेत. तर याच्यावर आमची दखल घ्यावी राहुरी पोलीस स्टेशनने, अशीच आमची विनंती आहे. यामध्ये 300 ते 350 लोक आहेत, सगळे मोलमजूर आहेत. PI साहेबांना एवढीच विनंती आहे राहुरी पोलीस स्टेशन की त्यांनी आमची कंप्लेंटची तक्रारी अर्जाची तात्काळ दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळावा अशी विनंती करतो मी. कमीत कमी सर त्यांनी साधारणतः एका हप्त्याला ते 1,75,000 रुपये गोळा करत होते. तर असे 10 हप्ते झालेले आहेत आणि त्याच्यानंतर काही लोकांकडून त्यांनी कमीत कमी 150 लोकांकडून 50 प्रत्येकी 50,000 रुपये घेतलेले आहेत.